आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। अहिल्यानगर जिल्ह्यात शरद पवार यांनी असं कोणतं काम केलंय की आपण त्यांना शाबासकी दिली पाहिजे? जिल्ह्याचं वाटोळ करण्याचं खरं पाप शरद पवार यांनी केल्याचा घणाघात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय। राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे आज रविवारी दुपारी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत विखे पाटील बोलत होते। प्रसंगी संभाजीनगरचे औरंगाबाद नामांतर करू, अहिल्यानगरचे अहिल्यानगर नामांतर करू असं म्हणणाऱ्या शरद पवारांच्या आघाडीला आपण मतदान करणार का, असा सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला। या ज्या घटना ज्या आहेत त्या जिल्ह्याला उद्ध्वस्त करण्याच्या, या जिल्ह्याला उद्ध्वस्त करण्याचा पाप जर कोणी केला असेल तर ते शरद पवारांनी केलं। मित्र तुम्हाला या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे, कारण मी युती सरकारमध्ये 1996 साली कुकडी कालवा आपला दक्षिणेचा ते मुख्यमंत्री होते। कुकडी धरणाची कामं झाली पुणे जिल्ह्यातली, तर नगर जिल्ह्याच्या मध्ये पारनेरपासून सुरू होणारा जो कालवा आहे 10 वर्षात फक्त 10 किलोमीटर काम झालं होतं। किती हे रेकॉर्डवर आहे, मी काही घरचं काही सांगत नाही, म्हणजे कागदावर तेच बोलतो तुमच्याशी। एक तारखेच मला म्हणतात तपासायला, म्हणजे 10 वर्षामध्ये 10 किलोमीटर फक्त कालवा घेवळा दक्षिण उजाड करून टाकला। मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाले, युती सरकार आलं, 4.5 वर्षामध्ये आपण 70 किलोमीटर कालव्याचं कुकडीत आपण काम पूर्ण केलं। तर करमळ्याच्या मांगीच्या तलावामध्ये पाणी नव्हतं, काय नाही तुम्हाला पाणी द्यावं लोकांना? लोक झुंजा ठेवायचे, लोकांच्या झुंजीजवळ ठेवायच्या, लोकांच्या एकामेकाबद्दल त्या ठिकाणी राजकारणामध्ये आपल्या वैर निर्माण करायचे। असं कोणतं काम पवार साहेबांनी केलं आपल्या जिल्ह्यामध्ये की त्यांना आपण शाबासकी दिली पाहिजे? हे मुळा धरण झालं काय त्याची देणगी आहे? त्यांनी माझं मुळा धरण मग या ठिकाणी तुमच्या सरकारचे जे प्रमुख होते का नाही, उद्धव ठाकरे तर काय नसते याच्यावर होते फेसबुकवर, रोज फेसबुकवर दिसायचे। 2.5 वर्ष सरकार एकच काम झालं तुमच्या तालुक्यात सही, त्यांच्या पुढे एकच काम होतं, माझं कुटुंब तुमची जबाबदारी। हे शरद पवार सांगतात की आमचं सरकार सत्तेवर आलं की आम्ही संभाजीनगरचं नाव बदलून औरंगाबाद करू। मान्य तुम्हाला? अरे हो, एवढं हळू मान्य का सांगा? हो का नाही? अहिल्यानगर नाव बदलून आम्ही अहमदनगर करून देणार तुम्ही? मग हे यांची पिलावळ जी आहे तुम्ही आपल्या विकास आघाडीचे उमेदवार जे आहेत यांना विचारा ना तुम्ही उद्या गावात येणार की शरद पवारांची भूमिका तुम्हाला मान्य आहे का? अरे मताच्या लाचारी करता तुम्ही आपला स्वाभिमान गहाण टाकणारे लोक आहात। तुम्ही महाराष्ट्राचं भर करायला निघाला, तुम्ही महाराष्ट्राचा त्या ठिकाणी महाराष्ट्राचा विकास करणार आहे का? हे जाब तुम्हाला या निवडणुकीत विचारले पाहिजे, याचं उत्तर मताच्या रूपात तुम्हाला या निवडणुकीत द्यायचं आहे। विरोधक सांगतात की कर्डिले यांची ही शेवटची निवडणूक आहे, पण तुमचा नेता 84 वय होऊन थांबत नाही, मी कसा थांबणार? पुढच्या पंचवार्षिकला देखील मीच तुमच्या विरोधात निवडणुकीत उभा राहील, असं शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितलं। आता सगळ्या महाराष्ट्रात आणि देशाचा पुनर्वसन होणार आहे आणि मग कर्डिले साहेब इकडे कधी येणारच नाही। आता पुनर्वसन करण्याचा काय अधिकार मला थोडं याला उमेदवाराला दिलेत का काही मला माहिती नाही। आता ते सांगतात की आता ही बदल होणार आहे आणि कर्डिले साहेब काही इकडे येणार नाही। त्यांना म्हणलं काळजी करू नका, जरी कदाचित राहुरी तालुका आता तर होणार नाही, अजून 10 वर्षे होणार नाही, परंतु तुम्हाला सांगतो जरी तालुका स्वतंत्र झाला तर याच तालुक्यामध्ये पुढ्यात विधानसभेला तुमच्या विरोधात उभं राहण्याचं काम मी करणार आहे। त्याच्यामुळे ती चिंता तुम्ही काही कुठल्या प्रकारची करण्याचं काही काम करू नका, वेगळा प्रचार करण्याचं काम करू नका। आणि तुम्ही जर मला सांगत असाल का कर्डिले साहेब एवढ्याच वेळेला उभं राहिले, आता तुमच्या देशाच्या नेत्यांनी काय सांगितलं? 25 वर्षापूर्वी सांगितलं पवार साहेब म्हणले मी रिटायरमेंट घेतो। आता तो गडी अजून 25 वर्षापासून अजून हटाना, कर्डिलेंना काही हटवण्याचा काही कुठल्या प्रकारचा प्रश्न येत नाही, म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवण्याचं काम मला असं वाटतं आपण कोणी करू नये, हे आपल्याला विनंती करण्याचं काम करतोय। आणि मी जरी कदाचित तुम्हाला सांगतो का हे जरी झालं तर नेवाशाच्या लोकांना आजही विचारा, कर्डिले साहेब 15 वर्षापासून आमदार नाही, आजही नेवाशाची निवडणूक विधानसभेची लागली, ते म्हणतात कर्डिले साहेब तुम्ही उभा राहा। श्रीगोंद्याला आमच्या नगर तालुक्याचे 2 पारनेला गट गेलेत, आजही त्या तालुक्यात लोक म्हणतात आमच्याकडून उभा राहा, तसं कोणी म्हणत नाही।
मी माझ्या राजकारणामध्ये माझी कधी भेदभाव दाखवित नाही आणि माझा जनता दरबार 95 पासून तर आजतागायत चालतो. सकाळी माझ्या जनता दरबार रोज 100, 200, 300 लोक येतात आणि आलेला माणूस त्याला गाव कोणतं ही विचारित नाही, कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या पार्टीचं आहे, कोणत्या समाजाचा विचारित नाही. आलेल्या माणसाचा फोन उचलायचा आणि कलेक्टरपासून तर मंत्र्यापर्यंत फोन लावायचा आणि त्याला न्याय देण्याची भूमिका मी आतापर्यंत करण्याचं काम केलं. मी एक सर्वसामान्य शेतकरी माणूस आहे आणि दूध धंदा करणारा माणूस आहे. आता ह्या दुधाच्या गप्पा मारायला लागले. म्हणले आता आमचं सरकार आल्यावर आम्ही 40 रुपये भाव देऊ. अरे त्यांना म्हणावा 19 पासून तर तुमच्या आकडेवारी मी सांगतो, 19 पर्यंत 22 पर्यंत काय भाव होत्या दूध वाढलेला विचार एकदा. 18, 19, 20, 21, 22 पेक्षा भाव नव्हता. कधी राज्याच्या सरकारने अनुदान दिलंय का? परंतु आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर आज तुम्हाला सांगतो का 7 रुपयाचं अनुदान देऊन शेतकऱ्याला 34 रुपये आणि 35 रुपये भाव देण्याचा निर्णय केला. या प्रसंगी व्यासपीठावर साहेबराव गाडे, राजूभाऊ शेटे, धनराज गाडे, रघुनाथ येवले, समीर पठाण, ॲडव्होकेट भाऊसाहेब पवार, कैलास पवार, दीपक पवार, सुनील भट्टड, अण्णासाहेब बाचकर, दिलीप जठार, साहेबराव गाडे, शिवाजी सागर, सीमा बोर्डे, सिद्धार्थ गाडे, राजेंद्र गाडे, भास्कर गाडे, समीर पठाण, मनोज आघाव, अंकुश बर्डे, गावराज माळी, तानाजी धसाळ, संदीप पठाण आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.